रसिक मित्रांनो, कैलासवासी राव बहादूर अनंत शिवाजी देसाई टोपीवाले यांच्या स्मृत्यर्थ ही व्याख्यानमाला आपण दरवर्षी या ठिकाणी आयोजित करतो। या व्याख्यानमालेचं हे 43व्या वर्ष आणि या 43 वर्षातल्या ह्या दुसऱ्या पुष्पासह गुंफण्यासाठी या ठिकाणी कॅप्टन डॉक्टर आनंद जयराम बोडस या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं। आजचा विषय आहे सावरकरांची तिसरी जन्मठेप। मंडळी, प्रथेप्रमाणे आपण त्यांचं या ठिकाणी पहिल्यांदा स्वागत करूया। मी कालच म्हटल्याप्रमाणे आपणाला कल्पना आहे की सध्याचं युग हे प्रायोजकांचं आहे आणि प्रत्येक कार्यक्रम करण्यासाठी जसं आपण टीव्हीवर पण बघतो, दर 2 मिनिटांनी बातम्या थांबताना प्रायोजक येतात, परंतु आमच्याकडे आम्ही कोणाकडे जात नाही, परंतु आपण स्वेच्छेने लोक प्रायोजन करण्यासाठी लोक आमच्याकडे येत असतात। त्याचप्रमाणे आपण सर्वांना गिरगावकरांना परिचित असलेली श्री रामचंद्र केशव अँड कंपनी या ठिकाणी जी समोर पिढी आहे त्यांनी आजचं हे व्याख्यान प्रायोजित केलेलं आहे, परंतु काही कारणास्तव त्यांचे मालक आज या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांनी विनंती केलेली आहे की माझ्यातर्फेच तुम्ही आपल्या पाहुण्यांचा या ठिकाणी मानसन्मान करावा। तर मी आमचे तरुण कार्यकर्ते आदित्य सरनाईक यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या पाहुण्यांना पुष्पगुच्छ आणि आपलं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करूया। आणि पुढील कार्यक्रमासाठी म्हणजे आमच्या पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी मी आदित्यला या ठिकाणी पाचारण करतो। आदित्य। नमस्कार। कॅप्टन डॉक्टर आनंद जयराम बोडस। सुरुवातीला जेव्हा वाचलं हे तेव्हा थोडीशी धाकधूक होती, कसं बोलायचं काय बोलायचं, पण आता 15 मिनटं त्यांच्यावर बसलो। फार छान व्यक्तिमत्व आहे हो, पण त्यांची संक्षिप्त स्वरूपात मी तुम्हाला एक परिचय करून देतो। 30 वर्षे व्यावसायिक वैमानिक म्हणून त्यांनी नोकरी केली। परदेशी विमानसेवा, खाजगी विमानसेवा, शासकीय विमानसेवा, संरक्षण दल विमानसेवा आणि वैमानिक प्रशिक्षण संस्था अशा विविध विभागात वैमानिक आणि विमान उड्डाण प्रशिक्षक म्हणून ते कार्यरत होते। विमान व्यवसाय सल्लागार म्हणूनही ते कार्य करतात। वैमानिक सेवानिवृत्तीपूर्वी अनेक प्रख्यात वैमानिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रमुख वैमानिक आणि प्रमुख उड्डाण प्रशिक्षण अधिकारी आणि केंद्र शासनाने नियुक्त केलेले वैमानिक उड्डाण परीक्षक म्हणून ते कार्यरत होते। या कार्याच्या बरोबरीने समर्थ रामदास स्वामींच्या साहित्याचा अभ्यास, सनातन धर्मातील विज्ञानाचा अभ्यास त्यांचा सातत्याने सुरू असतो। मराठी नाट्य, काव्य व साहित्य यांची त्यांना आवड आणि त्यांचा सतत अभ्यास या बाबतीत चालू असतो। जागतिक आरोग्य संघटनेची म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO त्यांची मान्यता असलेल्या वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटीचा अभ्यासक्रमानुसार त्या प्रशिक्षण व परीक्षेनंतर मिळालेली मेडिसिना ऑल्टरनेटिव्ह म्हणजे ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन पर्यायी औषधोपचार विषयातील पदवी देखील त्यांनी संपादन केली आहे। त्याच विषयासंदर्भात कॅप्टन डॉक्टर आनंद जयराम बोडस यांना रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून प्रमाणपत्र देखील मिळालेलं आहे। थोडक्यात काय तर संरक्षण, साहित्य आणि वैद्यकशास्त्र अशा 3ही फील्डमध्ये अथांग उडणारं असं हे व्यक्तिमत्व आहे। मराठीतील प्रमुख वृत्तपत्रांमधून आंतरराष्ट्रीय युद्धतंत्र, राजकारण, व्यापार अशा अनेक विषयांवर त्यांचे दीर्घ स्वरूपाचे लेख देखील आलेले आहेत। त्याचसोबत विमानगाथा, श्री गणपती अथर्व शीर्ष आणि विज्ञान, आजचा विषय असलेलं सावरकरांची तिसरी जन्मठेप अशी अनेक पुस्तकं त्यांची आहेत। समर्थ रामदासांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे। आज त्यांनी आपल्या सावरकरांची तिसरी जन्मठेप या पुस्तकाच्या काही प्रती इथे आणल्या आहेत। त्या आपणा सर्वांसाठी अगदी थोडक्या शुल्कामध्ये 75 रुपयामध्ये इथे अवेलेबल आहेत। तुम्हाला हे भाषण झाल्यानंतर तुम्ही त्या घेऊ शकता। आता भारताचं स्वातंत्र्य आणि भारतीय विचारवंत हे त्रिकूट भगवंतापेक्षाही समजायला खूप अगम्य आहे। आपल्याला माहिती आहे की रामदासांच्या प्रखड विचारांचं संलग्नीकरण जर आपण बघितलं
तर हिंदवी स्वराज्य महाराजांचं आपल्याला दिसतं. टिळकांचा कणखर बाणा, उत्कृष्ट गणित आणि सुदृढ विचार यांचं संलग्नीकरण म्हणजे भारताचा सुरू झालेला स्वातंत्र्य क्रांतीचा सूर्य. आणि सावरकरांच्या दूरदृष्टीचं आणि त्यागाचं प्रतीक म्हणजे आपलं भारताचं स्वातंत्र्य. सावरकर हे आपल्याला सर्व परिचित आहेत आणि एक जहाल मतवादी नेता म्हणून इतिहासाच्या पुस्तकात त्यांची नोंद असते. खरं पाहता ते स्पष्ट मतवादी होते, जहाल मतवादी नव्हते. थोडक्यात सांगायचं काय तर इतिहास आपल्यासारख्या सामान्य माणसाला रक्तरंजित वाटतो, पण ज्या माणसांना तो प्रेरणादायी ठरतो तेच फक्त सावरकर होऊ शकतात, बाकी कोणी नाही. सावरकरांच्या कविता, त्यांचे विचार, त्यांची जन्मठेप, त्यांनी अथांग महासागरात मारलेली उडी या गोष्टी आपल्याला माहीत आहेतच. पण सावरकरांची तिसरी जन्मठेप म्हणजे नक्की काय, ती कशासाठी, कोणी केली, या सर्व प्रश्नांच्या उत्तराचे अनावरण करण्यासाठी मी कॅप्टन बोडस यांना इथे येऊन आपले विचार मांडण्याची विनंती करतो. नमस्कार मंडळी. नमस्कार. नमस्कार. माझ्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे मी दोनदा नमस्कार म्हटलं. त्याच्या मागे दोन उद्देश. पहिला उद्देश, मला असं सांगण्यात आलेलं आहे की इथे जमणारा श्रोतृवर्ग हा वर्षानुवर्ष नित्यनेमानं ह्या व्याख्यानमालेला उपस्थित राहत असतो. तेव्हा अशी व्याख्यानं ऐकणाऱ्या श्रोतृवर्गाला प्रथम नमस्कार करणं हे अतिशय निकडीचं आहे. कारण समर्थ रामदास स्वामींनी श्रोत्यांबद्दल एक समस लिहिलेला आहे दासबोधामध्ये. दुसरं नमस्काराचं कारण तुम्हाला आत्ता माहितीमध्ये कळलंच की मी वैमानिक होतो. वैमानिकाला या यंत्रावर कायम सदोदित बोलावं लागतं आणि ते बोलायच्या अगोदर आपलं बोलणं, आता तुम्ही सगळी मंडळी माझ्या समोर बसलीत आहात, पण आम्ही जेव्हा विमानातून बोलतो तेव्हा आमच्या समोर कोणीही नसतं. 150-200-500 किलोमीटरवर कोणीतरी ऐकत असतो आणि त्याला आपलं बोलणं नीट कळतंय की नाही हे समजण्यासाठी आमच्याकडे असलेल्या यंत्रणेची थोडीशी बदल त्याच्यात करून ते टेस्टिंग किंवा त्याचं परीक्षण केलं जातं आणि त्याच्यामध्ये अशाच प्रकारचे काही शब्द परत परत बोलले जातात आणि मग तो पलीकडचा माणूस सांगतो की मला नीट ऐकू येत आहे. आत्ताही तसाच प्रकार झाला. मी जेव्हा नमस्कार दुसऱ्यांदा म्हटलं तेव्हा तुम्ही माझं बोलणं ऐकू येत आहे हे मला कळावं म्हणून तुम्ही जोरदारपणे नमस्कार म्हटला. माझ्या विषयाकडे वळायच्या अगोदर मला या संस्थेचे खरोखर आभार मानावेसे वाटतात. विशेष करून मला जे आमंत्रणाचं पत्र आलं त्याच्यामध्ये या संस्थेच्या सतीश सामंतांनी वक्तृत्व, व्याख्यान आणि व्याख्यानांचे विषय याबद्दलचे त्यांच्या पत्रामध्ये विचार मांडले. ते जे विचार आहेत ते खरोखर आज सर्व महाविद्यालयांमध्ये आणि शाळांमध्ये भिंतींवर मोठमोठ्या अक्षरांमध्ये लिहून ठेवण्यासारखे आहेत आणि असं मी माझे विचार त्यांना पत्रांनी कळवलेत. व्याख्यानांबद्दल एवढं मुद्देसूद आणि दूरदृष्टीचं लिखाण सामंतांनी केलं. आत्ताच मला इथे कळलं की ह्या व्याख्यानमालेला टोपीवाला व्याख्यानमाला हे नाव का. तर ज्या टोपीवाला देसायांनी आपल्या ज्ञातीच्या लोकांना मुंबईमध्ये राहायला जागा नाही म्हणून इथे घरं उपलब्ध करून दिली, त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यासाठी आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा
त्यांचं स्मरण व्हावं, त्यांची कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून ह्या व्याख्यानमालेचं नाव टोपीवाला व्याख्यानमाला. सामंत, अतिशय बरं वाटलं की आपल्या पूर्वजांबद्दल, आपल्यावर ज्यांचे उपकार झाले आहेत अशांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे हल्ली खरं म्हणजे थोडंसं दुर्मिळ झालंय. आणि त्या कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दुर्मिळपणामधूनच सावरकरांची तिसरी जन्मठेप आपण सगळ्यांनी, मी आपण म्हणतोय कारण केंद्र शासन काय किंवा राज्य शासन काय आपणच निवडून दिलेलं असतं ना. आपल्यातलेच दोन पायाची असतात तिकडे, कोणते तुम्ही ओळखलं असेल. त्यांनी दिलं, ही ठोठावली तिसरी जन्मठेप. ब्रिटिशांनी त्यांना 2 जन्मठेपा ठोठावल्या. मला बरं वाटलं माझा परिचय करून देणाऱ्या प्रोफेसर साहेबांनी समर्थ रामदास स्वामी, त्याच्यानंतर लोकमान्य टिळक आणि सावरकरांचा उल्लेख केला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या दोघांचा उल्लेख त्यांनी केला. ज्यांनी स्वातंत्र्य मिळावं म्हणून काहीही केलं नाही त्यांचा उल्लेख केला नाही. त्यांचा उल्लेख बाहेर टॅम 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 करून केला जातो. तर मग आता हे काय आहे? 47च्या अगोदर आपण पारतंत्र्यात होतो आणि 15 ऑगस्ट 47 नंतर आपण स्वातंत्र्यात आलो. मग हे पारतंत्र किंवा पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य म्हणजे काय? तर हे 2 शब्द परतंत्र आणि स्वतंत्र या 2 शब्दांवरून आलेले आहेत. आता परचा अर्थ आपल्याला माहितीये, परका. तंत्र म्हणजे काय? तर इथल्या समाज जीवनाला, इथल्या ह्या सगळे जे समूह आहेत त्यांना जीवन सुखकारक व्हावं म्हणून जी एक शासकीय पद्धत निर्माण केली जाते, राबवली जाते, त्याला तंत्र असं म्हणतात. राज्यशास्त्राचे PhD केलेले इथे बसलेत. बरोबर बोलतोय ना मी? नाही केलंय? करत मास्टर्स करतात. पण मी बरोबर बोलतोय ना? तंत्र म्हणजे तर ते परतंत्र म्हणजे परकीयांनी चालवलेलं तंत्र. आता परकीयांनी चालवलेल्या तंत्रामध्ये म्हणजे त्या शासन पद्धतीमध्ये त्यांना अतिशय धोकादायक वाटणारी माणसं जी होती. आता त्यांना अतिशय धोकादायक वाटणारी माणसं म्हणजे कोण? तर ज्या माणसांच्या हालचालींमुळे, ज्या माणसांच्या वक्तव्यामुळे, ज्या माणसांच्या कृतीमुळं त्यांचं आसन उखडलं जाईल का काय अशी ज्यांच्या मनामध्ये भीती होती, त्या 2 व्यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. तेव्हा ह्या अशा ज्यांच्याबद्दल ब्रिटिश शासनानं प्रचंड धसका घेतला होता, त्या परतंत्राच्या सत्ताधाऱ्यांनी प्रचंड धसका घेतला होता, घाबरगुंडी उडाली होती, अशा 2 व्यक्तींना त्यांनी त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणापासून म्हणजे महाराष्ट्रापासून किंवा या देशापासून, कारण एक लक्षात घ्या, लोकमान्य टिळक आणि सावरकर हे फक्त महाराष्ट्राचे नेते नव्हते, ते पूर्ण देशाचे नेते होते. सावरकरांनी काय किंवा लोकमान्यांनी काय फक्त मराठी माणसाचा विचार नाही केला, फक्त महाराष्ट्राचा विचार नाही केला, सर्व देशाचा विचार केला. टिळकांना लोकमान्य लोकांनी बनवलं आणि ते लोकमान्य लोकांनी बनवावं म्हणून टिळकांना आपली केशभूषा आणि वेशभूषा बदलावी लागली नाही. टिळक जी बाराबंदी आणि पगडी घालत होते आणि जो लाल जोडा घालत होते तोच त्यांनी घातला. त्यांना पंचा गुंडाळावा लागला नाही किंवा डोक्याचा चमन गोटा करावा लागला नाही. सावरकरांनाही वेशांतर आणि केशभूषांचा बदल करावा लागला नाही.
मग ही जी अशी दोन माणसं होती, त्या दोन माणसांना त्यांच्या प्रभाव क्षेत्रापासून फार दूर, म्हणजे लोकमान्य टिळकांना मंडालेला बर्मामध्ये, म्हणजे आत्ताचं म्यानमार, तिथे हलवलं. का? त्यांना जर एरवड्याच्या किंवा आर्थर रोडच्या जेलमध्ये ठेवलं असतं ना, तरी त्यांच्या तिथल्या अस्तित्वामुळे मुंबई महाराष्ट्र देश असा पेटून उठला असता. म्हणून त्यांना तिकडे ठोकवलं आणि सावरकरांना अंदमानला कैदेत ठेवलं. अंदमानला ज्या काळ कोठडीमध्ये सावरकरांना ठेवण्यात आलं होतं, एकदा प्रत्येकानं जाऊन ती एकदा तरी बघून या. ज्यांना ते जाणं वयोमानापरत्वी किंवा अन्य कारणांमुळे शक्य नसेल, त्यांनी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये जाऊन तिथं अंदमानमध्ये असलेली कोठडी किती लहान होती हे दाखवणारा एक प्लॉट उभा केलेला आहे, सेट उभा केलेला आहे, ते जाऊन बघा. आणि ज्यांच्याबद्दल परतंत्रातल्या सत्ताधाऱ्यांना म्हणजे ब्रिटिशांना अजिबात भीती वाटत नव्हती, किंवा असं म्हणूया की जी माणसं ब्रिटिश तंत्र इथे राहावं जास्तीत जास्ती आणि आपल्या तुंबड्या भरता याव्यात असे प्रयत्न करणारी माणसं जी होती, त्यांना मात्र बघा म्हणजे विरोधाभास कसा आहे. तुरुंगात ठेवलं. तुरुंगाचं नाव काय? तर म्हणे पुण्याचा आगा खान पॅलेस. वा रे वा. म्हणजे पॅलेस हा तुरुंग असू शकतो. कोणासाठी? बरं, सावरकर जेव्हा अंदमानला गेले तेव्हा ते एकटेच गेले की त्यांचा सगळा काफिला नाही गेला. त्यांच्या नातेवाईकांना त्यांना भेटण्यासाठी 6-6 महिने 8-8 महिने वाट बघावी लागायची. त्यांच्या घरातली जर नातेवाईक माणसं मृत्युमुखी पडली किंवा मृत्यूशय्येवर असली तर ते सरकार त्यांना आपल्या संजय दत्तांना सोडतात तसं सोडत नव्हतं. हे लक्षात घ्या. आणि आगा खान पॅलेस मध्ये काय? आगा खान पॅलेस मध्ये काय होतं? तर ज्याला कैद केलं आहे त्याची बायको पण बरोबर, त्याचे शिष्य पण बरोबर, त्याचा चरखा पण बरोबर, त्याची शेळी सुद्धा बरोबर. कारण काय, हे महाशय शेळीचं दूध पितात म्हणे, खरं खोटं ईश्वर जाणे. आता आगा खान पॅलेस आणि दुसरे नेहरू, जवाहर नेहरू. तुम्ही म्हणाल हा ग्रस्त नुसतं जवाहर नेहरू का म्हणतो? त्यांचं खरं नाव जवाहरच होतं. आपल्याकडे जसं शंकर नाव असलं की त्याला आपण आदराने शंकरराव म्हणतो, किंवा एखादं जर लाडकं मूल असेल तर त्याला उत्तरेकडे लाल किंवा लाला, राम लल्ला असं म्हणायची प्रथा आहे. तसं जवाहरला पुढे लाडानं म्हणा किंवा कशानंही म्हणा, लाल हे चिकटलं, पण ओरिजिनल नाव फक्त जवाहर. आपल्यापैकी जे जे कोणी अहमदनगरला गेले असतील तेव्हा अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये ब्रिटिश सरकारच्या या लाडक्या कैद्याला नेहरूंना जिथे ठेवलं होतं तो एक मस्त प्रशस्त बंगला आहे. त्याचा आलेल्या अभ्यागतांना भेटण्यासाठीचा हॉल वेगळा, वाचनालय वेगळं. मंडळी, मी तुरुंगाचं वर्णन करतोय बरं का. आणि हे तुरुंगाचं वर्णन ऐकत असताना मंडालेचा टिळकांचा तुरुंग आणि अंदमानचा सावरकरांचा तुरुंग हा फरक लक्षात घ्या. तर तिथे वाचनालय वेगळं, स्वयंपाकाचा म्हणजे काय मुत्पाकखाना वेगळा, डायनिंग रूम मोठी, जवळजवळ 25 माणसं बसू शकतील एवढं मोठं डायनिंग टेबल असलेली रूम तुरुंगात. मी खरं सांगतो,
मी लहानाचा मोठा 2 खोल्यांच्या जागेत झालो, आत्ता 3 खोल्यांच्या जागेत राहतो. असा जर तुरुंगवास मिळणार असेल ना तर आयुष्यभर मी अशा अहमदनगरच्या तुरुंगात राहायला तयार आहे. पण सगळं चकटफू हो. आता मला रेशनचं म्हणजे धान्य माझं मला आणावं लागतं. एकदा त्या तुरुंगात गेलं की सगळं धान्य बिन्य मला पाहिजे ते मिळणार ना. तेव्हा हा फरक आहे परतंत्रात स्वातंत्र्य समरामध्ये भाग घेतलेल्या लोकांमधला. पण गोऱ्या लोकांनी टिळकांना आणि सावरकरांना ते तसं वागवलं याचं कारण ते खरोखरच वाघसिंह होते. अहो खऱ्याच वाघसिंहांना मोठमोठाल्या पिंजऱ्यांमध्ये ठेवतात. पॉमेरियन ते पांढरं कुत्र असतं त्याला कधी कोणी मोठ्याल्या पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं बघितलंय का? त्याला मांडीवर घेऊन असं थोपटायचं असतं. ते कॅव 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 जरा करायला लागलं, मी उपोषण करीन, मी अमकं करीन, मी तमकं करीन, की मग बाईसाहेब त्याच्या पाठीवरून हात फिरवतात. चुप रे. बाईसाहेब म्हणजे लेडी माउंट बॅटन बरं का. ती मग ते पॉमेरियन गप्प बसायचं. हे असं सगळं चाललेलं होतं. पण हे सगळं ब्रिटिश करत होते. त्यांना ते माफ होतं. कारण शत्रूंनी खऱ्या शत्रू बरोबर कसं वागावं हे त्याप्रमाणे वागत होते. शत्रूंनीच वागायचं असतं ना. पण मग पुढे काय झालं? सावरकरांची जन्मठेप संपली. सावरकरांवर राजकारणामध्ये भाग घेऊ नका अशी बंदी घालण्यात आली. आणि तिथेच मुळी सावरकरांची 3री जन्मठेप सुरू झाली. जिथपर्यंत भारतामध्ये अस्पृश्योद्धार किंवा आमचं आरक्षण वगैरे मागण्या होत नव्हत्या त्या काळामध्ये सावरकरांनी रत्नागिरीला पतित पावन मंदिर काढलं. दुर्दैवानी आज त्याची आठवण, त्याची कृतज्ञतापूर्वक आठवण आज एकही आरक्षण मागणारा राजकीय पक्ष ठेवत नाही. की सावरकरांनी पहिलं पतित पावन मंदिर काढून तिथे सगळ्या जातीपातीच्या लोकांना प्रवेश दिला. आमच्या सावरकरांनी सहभोजनाचे कार्यक्रम केले. गावागावामध्ये सगळ्या जातीच्या लोकांनी एकत्र बसून जेवायचं. त्या काळात काय दूरदृष्टी असेल त्याची आठवण कोणी हल्ली काढत नाही. मी जन्मठेप म्हणतो ती अशी. प्रत्यक्ष जन्मठेपेच्या तुरुंगामध्ये माणसाला तुरुंगामध्ये डांबलं जातं. त्याचा जनतेशी संपर्क संपतो आणि म्हणून लोक त्याला विसरतात. इथे सावरकर तुमच्या आमच्यामध्ये असून सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. त्यांच्या नावाचा उच्चार न करता त्यांना मारलं गेलं. ती ही जन्मठेप ती तेव्हापासून सुरू झाली. बॅरिस्टर जिना, तुम्हाला आश्चर्य वाटेल, बॅरिस्टर जिना हे लोकमान्य टिळकांचे भक्त होते. बॅरिस्टर जिना हे लोकमान्य टिळकांचे भक्त होते. आणि जेव्हा हिंदुस्थान पाकिस्तान बद्दलचं काय काय सुरू झालं तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही हिंदूंच्या नेत्यांशी म्हणजे मोहनदास करमचंद गांधींशी बोला. तेव्हा जिना असं म्हणाले होते, ते कुठे आहेत हिंदूंचे नेते? या पूर्ण देशामध्ये हिंदूंचे नेते एकच, ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर. पण जिनांना त्यांच्याशी बोलून दिलं गेलं नाही. भारत पाकिस्तानच्या जेव्हा सीमेचा प्रश्न निघाला तेव्हा त्या ज्या चर्चा झाल्या त्या चर्चांमध्ये सावरकरांना आमंत्रण नव्हतं. हीच ती 3री जन्मठेप. पण ती सुरू झाली 47च्या अगोदर. मग 15 ऑगस्ट 1947
भारताला स्वातंत्र्य मिळणार, भारताला स्वातंत्र्य मिळणार, भारताला स्वातंत्र्य मिळणार वगैरे वगैरे वगैरे. आता मगाशी मी परतंत्र म्हणजे काय ते सांगितलं, आता स्वातंत्र्य म्हणजे काय ते सांगतो. स्वातंत्र्य हा शब्द स्वतंत्रता या शब्दापासून आला. स्वतंत्रता हा शब्द स्वतंत्र, तंत्र म्हणजे परत एकदा तेच शासकीय पद्धत, पण ती स्वची. आता स्व म्हणजे काय, तर स्वकीयांची, स्वजनांची, म्हणजे या देशातील यच्चयावत लोकांची, असा खरा त्या स्वचा अर्थ आहे. पण आपल्याकडच्या त्या काळातल्या सुप्रसिद्ध लोकांनी त्या स्वचा अर्थ स्वार्थी स्वैराचाराचं तंत्र म्हणजे स्वतंत्र, स्वातंत्र्य असं समजायला सुरुवात केली. मी, माझी मुलं, माझा पुतण्या, माझा काय चुलत भाऊ, आते भाऊ म्हणजे स्वतंत्र यांनी चालवलेलं. मोहनदास करमचंद गांधींनी अनेक ठिकाणी लिहून ठेवलं आणि त्याने अनेक ठिकाणी भाषणामध्ये हे सांगितलं होतं की जवाहरचे विचार मला अजिबात आवडत नाहीत, जवाहरचे निर्णय मला अजिबात पटत नाहीत, त्याची राहणीमान मला अजिबात पेलत नाही, आवडत नाही. तरी सुद्धा तर बघा म्हणजे काय आपल्याकडे विनोदी माणसं असतात. मोक गांधी, आता तुम्ही म्हणाल मगासपर्यंत तुम्ही मोहनदास करमचंद गांधी म्हणत होते, आता मोक गांधी म्हणताय. बरं असतं ना, आपल्याला पु ल देशपांडे चालतात, एस.एम. जोशी चालतात, मग मोक गांधी का नाही चालत, म्हणून मोक गांधी. किंवा मी कधीतरी मोकच म्हणतो आणि गांधीवाद म्हणायच्या ऐवजी मोकावाद म्हणतो, पण मोका साधायचा वाद तो मोकवाद. तर जे गांधी म्हणतायत की मला या जवाहरचं काहीही आवडत नाही, त्याचे विचार आवडत नाहीत, त्याचे आचार आवडत नाहीत, त्याचे निर्णय आवडत नाहीत, त्याचं राजकारण आवडत नाही, पण त्या श्वासात पुढचं वाक्य, पण मला जवाहर अतिशय आवडतो. हे काय जादू आहे मला काय कळली नाही. म्हणून जवाहर नेहरू पंतप्रधान झाले. त्या काळामध्ये मोक गांधी आणि जवाहर ह्यांना मानणारी जी शेळ्या बकऱ्यांची प्रचंड मोठी जनता होती. मी शेळ्या मेंढ्यांची अशासाठी म्हणतो कारण शेळ्या मेंढ्या ह्या सगळ्यात अहिंसक असतात ना, अहिंसा. ही जी अहिंसक जनता होती त्या जनतेतले ह्यांचे जे पित्ते होते त्या सगळ्यांना 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य बघण्यासाठी दिल्लीला त्या सगळ्यांना देशाच्या कोनाकोपऱ्यातून बोलावण्यात आलं. स्वतंत्रतेतली तिसरी जन्मठेप सावरकरांना तिथेच मिळाली. मला सांगायला वेदना होत आहेत, तुम्हाला ऐकायलाही वेदना होतील. सावरकरांना त्या समारंभाचं आमंत्रण नव्हतं. लाज वाटली पाहिजे. सावरकरांसारख्या व्यक्तीला त्या समारंभाचं आमंत्रण नव्हतं. अरे ज्या माणसाने स्वतःच पूर्ण कुटुंब या स्वातंत्र्यासाठी असं आगीमध्ये ओतून टाकलं, स्वतः कणाकणानं झिजले, त्यांना स्वातंत्र्योत्सवाचं आमंत्रण नाही. आमच्या तात्यांनी शिवाजी पार्कच्या बंगल्यामध्ये 15 ऑगस्टला देशावर प्रेम म्हणून स्वतःच्या बंगल्यावर स्वतःच्या हाताने तिरंगा झेंडा लावला. आणि तो ते लावत असताना आणि कोण कोण येतंय ह्याच्यावर नजर ठेवण्यासाठी आमच्या ह्या स्वतंत्र शासनाचे गुप्तहेर बाहेर बसलेले होते. आत्ताच मला इथे या ताई भेटल्या, त्यांनी सांगितलं की त्यांचे वडील सावरकरांशी निकटवर्ती होते, पण जेव्हा त्यांच्या हे सगळं लक्षात आलं तेव्हा सावरकरांनीच त्यांना असं सांगितलं की आता माझ्याकडे येणं जाणं बंद करा. म्हणून ही मंडळी जेव्हा त्या रस्त्यानं फिरायला जायची तेव्हा सावरकरांच्या बंगल्याकडे बघणं टाळायची. ह्याचं महत्वाचं कारण त्यांच्या बंगल्याकडे आदराने कोण बघतो ह्याची सुद्धा नोंद केली जायची. काय दुर्दैव आहे. ह्याला मी जन्मठेप म्हणतो.
1980च्या सुमाराला आपल्या भारतातील एक इतिहास संशोधक फ्रान्समध्ये गेले होते. फ्रान्समध्ये बाकीचे लोक आयफेल टॉवरवर कडेला उभं राहून स्वतःची सेल्फी वगैरे किंवा तिथे जे फोटोग्राफर असतात त्यांच्याकडून फोटो काढून घ्यायचे प्रयत्न करतात, किंवा फ्रेंच वाईन, फ्रेंच अमुक, फ्रेंच तमुक पितात. इतिहास संशोधक होते, त्यांना त्याच्यात कशातही इंटरेस्ट नव्हता. त्यांनी तिथली जी महत्त्वाची म्युझियम्स होती ती बघितली, महत्त्वाची जी ग्रंथालय होती ती बघितली, आणि त्या ग्रंथालयामध्ये त्यांना एक समविचारी अभ्यास करणारा फ्रेंच माणूस भेटला. आणि जेव्हा त्याला कळलं की हे भारतातून आले आहेत, तेव्हा तो त्यांना उत्स्फूर्तपणे असं म्हणाला, तुम्ही लोक फार अप्पलपोटे आहात, कृतघ्न आहात. हे म्हणले का, काय झालं हो? म्हणले अहो, तुमच्या देशात ते सावरकर म्हणून होते ना, ते जर फ्रान्समधले असते ना, आणि फ्रान्सलाही तुमच्या देशासारखं स्वातंत्र्य असं ओढून घ्यावं लागलं असतं ना, तर आमच्या फ्रान्सनी त्यांना तह हयात फ्रान्सचं अध्यक्ष केलं असतं. हे कोण म्हणतंय? फ्रान्स मधला एक माणूस. तुम्ही जरा एक यादी काढून बघावं आपल्या देशावर जे जे राष्ट्रपती म्हणून आले, त्यातले बहुतांशी लोक चांगले होते. पण लक्षात घ्या, मी बहुतांशी असं म्हणतोय, सर्वच्या सर्व असं म्हणत नाहीये. तर बहुतांशी लोक चांगले होते, पण ते ज्या ज्या क्षेत्रामध्ये चांगले होते, म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये, ललित साहित्यामध्ये, किंवा स्वातंत्र्य युद्धामध्ये, किंवा बुद्धिवादामध्ये, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सावरकरांनी असं काही अतुलनीय काम करून ठेवलेलं होतं. पण तरी सुद्धा सावरकरांचं नाव राष्ट्राध्यक्ष म्हणून आमच्या राष्ट्रातल्या एकाही राजकीय पक्षाच्या बथड डोक्यामध्ये कधीही आलं नाही. का नाही आलं? कारण आम्ही कृतज्ञ आहोत. सामंतांसारखे किंवा ह्या निवासासारखे कृतज्ञ नाही. आम्हीच सावरकरांना तिसरी जन्म ठेवतो. तुम्ही मला सांगा, आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहर नेहरू जेव्हा असं म्हणाले जाहीरपणे, आणि त्यांनी ते लिहूनही ठेवलं की केवळ दुर्दैवामुळे माझा हिंदू घरामध्ये मी लहानाचा मोठा झालो, नाही तर खरं म्हणजे मला उपासनेचा धर्म म्हणून मुसलमान धर्म आणि चालीरीतींसाठी आणि जीवन पद्धतीसाठी ब्रिटिश हे जास्ती प्रिय आहेत. आमच्या देशाचे पंतप्रधान हे बोलतायत. मला आज सुद्धा हे जेव्हा मी वाचतो, ऐकतो, आज सुद्धा मला मळमळतं. सावरकरांना तेव्हा काय झालं असेल? म्हणजे याच्यासाठीच आम्ही अट्टहास केला का? याच्यासाठीच आम्ही रक्त सांडलं का? याच्यासाठीच आम्ही स्वतःला हंटरच्या माराखाली बदडून घेतलं का? याच्यासाठीच आम्ही मरेपर्यंत तो कोलू फिरवला का? याच्यासाठीच मंडालेच्या तुरुंगामध्ये अतिशय घाणेरडं अन्न खात टिळक जगले का? ह्याच्यासाठीच ह्या देशातील हजारो लोक ब्रिटिशांच्या गोळ्यांना बळी पडले का? ह्याच्यासाठीच या देशातील हजारो लोक कायद्याचं बुजगावणं उभं करून फासावर लटकवले गेले का? आमच्या या तपाला हेच फळ मिळावं की आमचा स्वतःचा पंतप्रधान असं म्हणतो की मला ब्रिटिश राज्य पद्धती आणि ब्रिटिश चालीरीती अतिशय आवडतात आणि मी दुर्दैवाने भारतीय हिंदू घरात लहानाचा मोठा झालो. लक्षात घ्या, नेहरू म्हणतात मी लहानाचा मोठा हिंदू घरात झालो, ते जन्मलो असं म्हणत नाही. याचं कारण मी नंतर सांगणार आहे.
जन्मठेप असते ती तीच ना. आणि काय असतं या यमयातना हो, ह्या असं आपल्या पंतप्रधानाच्या तोंडून आलेली ही मुक्ताफळं ऐकायला लागणं, ह्या यमयातना मला आज सुद्धा ते बोचतं. तर त्या काळामध्ये तुम्हालाही हे बोचलं असेल की अरे आपले पंतप्रधान असं म्हणत होते आणि त्यांना आम्ही पंतप्रधान केलं. आणि मगाशी जे मी म्हटलं की त्या काळामध्ये सत्तेवर आलेल्या, सत्ताधीश झालेल्या अशा मंडळींनी स्वातंत्र्य, स्वतंत्रचा अर्थ मी आणि माझे कुटुंबीय म्हणजे स्वार्थी स्वैलाचार स्वकुटुंबासाठी केलेला म्हणजे स्व, आणि त्यांनी चालवलेली सत्ता म्हणजे स्वतंत्र म्हणजे स्वातंत्र्य. म्हणजे तुम्ही म्हणाल हे काय तुम्ही सांगताय, पुढचं घ्या ना सगळं. नेहरूंच्या नंतर इंदिराजी, इंदिराजींच्या नंतर राजीवजी, आता पुढे मागं चान्स मिळाला तर राहुलजी. वा रे वा, हे स्वतंत्रता का? ह्याच्यात स्वजनांचा, स्वकीयांचा विचार कुठे आहे? फक्त स्वचाच विचार आहे ना, स्वार्थी स्वचा. आणि आम्ही सगळं सहन करत राहिलो. आम्ही सगळे लोक घरामध्ये चहा पिता पिता तात्याराव सावरकर फार महान होते असं म्हणत राहिलो. काय केलं काहीच नाही हो. आपणही त्याला जबाबदार आहोत. ती ही तिसरी जन्मठेपी अशी. खरं म्हणजे त्यांना त्या परिषदेत जिथे हिंदुस्थान पाकिस्तानची रेखा आखण्यात आली त्या परिषदेत का नाही बोलावलं? जो माणूस अतिशय दूरदृष्टीचा, भारतीय संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अतिशय दूरदृष्टीचा होता, हे मी म्हणतोय असं नाही, तर ब्रिटिशांनी त्यांच्या आर्काइव्ह्ज मध्ये लिहून ठेवलंय की पूर्ण भारतामध्ये तुरुंगामध्ये डांबलेल्या कैद्यांमधले जे राजकीय पुढारी होते त्यातले दूरदृष्टी असलेले, या राष्ट्राचं संरक्षणाची नीती ज्यांना समजली आहे, ज्यांना त्या दृष्टिकोनातून कळतं, जे त्या दृष्टिकोनातून विचार करतात, असे एकमेव आणि ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर. कारण सावरकरांना जेव्हा अंदमानला ठेवण्यात आलं, अंदमानचं सगळं निसर्ग आणि ते एकंदर प्रकरण त्यांच्या लक्षात आलं. बोटीने जायला किती वेळ लागतो, ते किती अंतरावर आहे, कारण सावरकर हे अभ्यासक होते. तेव्हा सावरकरांनी त्यांचे जे इंटरव्ह्यूज व्हायचे जेलर बरोबर किंवा इतर ब्रिटिश अधिकाऱ्यांबरोबर, त्यांना सांगितलं होतं, अहो तुम्ही इथे फक्त तुरुंग काय बांधलात, या भारताचं रक्षण करायचं असेल तर इथे नाविक दल झालं पाहिजे, नाविक तळ उभारला पाहिजे. इथे नाविक तळ उभारला पाहिजे. ब्रिटिशांनी लिहून ठेवलंय. आणि सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे ब्रिटिशांनी तिथे नाविक तळ उभारला. आजही तिथे आपल्या देशाचा नाविक तळ आहे. तटरक्षक दलाचंही तिथे डेपो आहे. कारण ती अतिशय मोक्याची जागा आहे. सावरकरांना तुरुंगामध्ये राहून सुद्धा आपल्या देशाच्या, राष्ट्राच्या, देशाच्या रक्षणाची एवढी तळमळ होती. त्याने सांगितलं ही जागा काय फक्त तुरुंगासाठीची नाहीये, ही लष्करी नाविक दलासाठीची आहे. मग अशा सावरकरांना त्या हिंदुस्थान पाकिस्तानच्या चर्चेच्या वेळेला बोलवायला हवं होतं का नाही? हवं होतं का नाही? ते बोलावलं नाही. ह्यालाच मी तिसरी जन्मठेप म्हणतो. ते जाऊ द्या. पुढे आपल्या देशाची प्लॅनिंग कमिशन किंवा संरक्षण नीती तज्ञांचं जे मंडळ, त्याच्यामध्ये तरी सावरकरांना घ्यावं, सल्लागार म्हणून तरी घ्यावं. रामा शिवा गोविंदा छे. पुढे काय आमच्या सरकारने केलं तर मोकमचा जेव्हा वध झाला तेव्हा त्या खटल्यामध्ये सावरकरांना गुंतवलं. वा. त्याच्यातून मग ते सही सलामत जजनी सांगितलं की या माणसाला केवळ राजकीय दुस्वासापोटी या खटल्यात आणलं गेलं आहे, हे सिद्ध होतंय. मी त्यांना पूर्णपणे निर्दोष सोडतोय.
त्यांच्याबरोबर त्यांचे स्वीय सचिव दामले म्हणून एक ग्रस्त होते. त्या दामल्यांनाही अडकवलं. पहिल्यांदा सावरकर सुटले, दामल्यांबद्दल ब्रिटिश विसरले होते. मग थोड्या दिवसांनी अरे हा माणूस कोण, तेव्हा त्यांना आठवलं की अरे यांना सावरकरांबरोबर आपण आणलं होतं. मग आमच्या लोकांनी त्यांनाही सोडलं. सावरकर हे किती दूरदृष्टीचे होते की आपल्या बंगल्यावर नजर आहे हे जेव्हा त्यांना माहिती होतं, तिथे खाली पोलीस CID बसलेले असतात, तिथे येणाऱ्या प्रत्येक माणसाची नावनिशीवार नोंद होते, त्यांना कल्पना होती. आणि म्हणून त्यांनी दूरदृष्टीतून दामले जेव्हा त्या बंगल्याकडे तुरुंगातून सुटून येताना दिसले, सावरकरांनी वरच्या गॅलरीतून दामल्यांना सांगितलं, दामले आत येऊ नका, आजपासून तुम्ही माझे स्वीय सखी नाही, मी तुम्हाला पगार देऊ शकत नाही, मला आता तुमची गरज नाही. तेव्हा दामले म्हणलं मी आता काय करू. त्याच्यावर म्हणले मला काय विचारता मी काय करू. लंडनला जा, अमेरिकेला जा, सोलापूरला जा, वालचंदनगरला जा, कुठेही जा. सावरकर म्हणाले. सावरकरांना काय माहित नव्हतं की तो एक गरीब बिचारा दामले लंडनला आणि अमेरिकेला कसा काय जाणार. पण त्यांनी सांगितलं सोलापूरला जा, वालचंदनगरला जा, लंडनला जा, अमेरिकेला जा, कुठेही जा, मला सांगू नका. दामले हुशार होते हो. दामले वालचंदनगरला गेले आणि वालचंदनगर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये त्यांना नोकरी मिळाली. ह्याला म्हणतात दूरदृष्टी. जी दूरदृष्टी शिवरायांनी मला अमुक अमुक ठिकाणी दान धर्म करायचा आहे असं पत्रात महाराष्ट्राला कळवलं की मला पैसे पाठवा, मिठाया पाठवा, कारण मला अमुक अमुक ठिकाणी दान धर्म करायचा आहे. त्याच्यामध्ये तीर्थक्षेत्रांची नावं दिली. ते काय होतं, आग्र्याहून सुटल्यानंतर त्या ठिकाणून महाराज आले. गुप्त संकेत पद्धती अशी असते. पुढे त्या दामल्यांची गंमत झाली बरं का. दामले आता तिकडे गेले, अतिशय आजारी होते, तब्येत चांगली नव्हती, तिथे कसली तरी अतिशय खालच्या लेव्हलचं पण पोटा पाण्याला मिळेल एवढी नोकरी करत होते. मग पुढे पाकिस्तानचा अध्यक्ष लियाकत अली नावाचा भारत भेटीला आला. आता तो लियाकत अली यायचा होता दिल्लीला. झालं, सावरकरांच्या घरावरची नजर आणखीन सक्त करण्यात आली आणि मग सावरकरांशी संबंधित असलेल्या सगळ्यांवरची नजर, हे काय करतायत, हे काय. पाकिस्तानचा येतोय ना अध्यक्ष, दिल्लीला आहे, ही सगळी मुंबईत. गंमत म्हणजे आमच्या CIDचे लोक वालचंदनगरला पोचले हो त्या दामलेवर नजर ठेवायला. त्या दामलेनी त्यांना बोलवलं, दामलेची खोली बघितली, त्याची प्रकृती अशी, त्याला चालताना बिचाराला काठी घेऊन चालावी लागायची. दामलेच्याच घरचा ते CID लोक चहा प्यायले, 2 वेळचं जेवले, हात जोडले. त्यांनी म्हटले अहो काय आमचे साहेब लोक असे बेकार आहेत, तुमच्यावर नजर ठेवायला आम्हाला पडवलं, तुम्हाला 4 पावलं चालता येत नाही. त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि परत आले. हा इतिहास मागच्या आत्ता जी दिवाळी गेली त्या दिवाळीमध्ये किस्त्रीम नावाचा जो अंक निघाला, त्या किस्त्रीम अंकामध्ये बिडवये नावाच्या एका प्राध्यापकाने एक लेख लिहिला आहे. त्याच्यामध्ये हा इतिहास आहे, वाचा वाचा. पंतप्रधान जेव्हा जवाहर नेहरू झाले तेव्हा त्याच्यानंतर सावरकरांनी सगळे मनातलं किलमिश, सगळी मनातली दुःख बाजूला ठेवून एकमेव राष्ट्राचं हित व्हावं म्हणून पंतप्रधानांना पत्र लिहिलं की आता तुम्ही या देशाचे पंतप्रधान झाले आहात, तेव्हा या राष्ट्राच्या सीमा नक्की करा आणि त्या आंतरराष्ट्रीय